नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स आणि आजची बातमी खास आहे देशातील लाखो कर्मचारी आणि पीएफ खात्यासाठी. कारण आता निवृत्ती निधी म्हणजे पीएफ चे ऑटोमॅटिक सेटलमेंट लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच पीएफ काढण्यासाठी वारंवार आपची फेरी, कागदपत्रांची पडताळणी आणि अनेक दिवसांची वाट पाहणे हे सगळं कमी होऊ शकतं. चला तर जाणून घेऊ नेमकं काय आहे हे नवीन अपडेट. मित्रांनो, सध्या ईपीएफओ कडून पीएफ क्लेम सेटलमेंट साठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. काही वेळा केवायसी मिसमॅच, बँक डिटेल्स किंवा व्हेरिफिकेशन मुळे क्लेम अडकतो. पण आता केंद्र सरकार आणि ईपीएफओ डिजिटल प्रणाली अधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भविष्यात अशी व्यवस्था तयार केली जात आहे की जर कर्मचाऱ्यांचे आधार, पॅन, बँक अकाउंट आणि यूएएन पूर्णपणे व्हेरीफाईड असेल तर काही पीएफ क्लेम सेटलमेंट ऑटोमॅटिक पद्धतीने मंजूर होऊ शकतील. म्हणजेच मानवी हस्तक्षेप कमी आणि पैसे थेट खात्यात जलद जमा. याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार तर खाजगी कर्मचारी, नोकरी बदलणारे कर्मचारी आणि निवृत्तीच्या जवळ असलेले कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण अनेकदा पीएफ काढण्यासाठी 15 ते 20 दिवस लागू शकतात. पण ऑटोमोटिव्ह सेटलमेंट सुरू झाल्यास हे वेळ खूप कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईपीएफओ आधी काही ऍडव्हान्स क्लेम साठी ऑटो प्रोसेसिंग प्रणाली वापरत आहे. आता त्याचाच विस्तार करून अधिक प्रकारचे क्लेम जलद मंजूर करण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, अद्याप सर्व पीएफ क्लेम पूर्णपणे ऑटोमॅटिक होतील असा अधिकृत अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुधारली जात आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत डेट आल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. मात्र जर हे लागू झाले तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी आणि दिलासादायक बातमी ठरू शकते. तुमचं आधार, पॅन आणि बँक केवायसी अपडेट आहे का? आणि पीएफ क्लेम करताना तुम्हाला कधी अडचण आली का? आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कर्मचारी व पेन्शन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.